आपलं ध्येय डोळ्यासमोर असेल ना, ते एखादी गोष्ट मिळवायला आहे ना, किती रस्ते अडथळे आले ना, तरी आपण ती मिळवूच शकतो. कारण आपलं ध्येय, आपलं व्हिजन क्लिअर आहे. सकाळीच भाग मिल्खा भाग हा पिक्चर बघत होतो. परत एकदा अजून मोटिवेशन जागं झालं आणि एक गोष्ट परत लक्षात आली, की आपल्याला जर काही गोष्टी मिळवायच्या असतील ना, तर काही गोष्टी सोडाव्या लागतात, सॅक्रिफाईस करावं लागतं. त्याशिवाय जे पाहिजे ते मिळत नाही कधी-कधी. आणि त्यानंतर घरात खूप पसारा होता, तर आरतीची मदत केली आज मी सगळं आवरायला. कारण सियाचा पण भरपूर पसारा झाला होता. पूर्णपणे सगळं घर अस्तव्यस्त केलं होतं तिने. त्याच्यामुळे सगळं व्यवस्थित आज लावावं म्हणलं, कारण की आज सुट्टी आहे. आणि आज सुट्टी का घेतली हे पण तुम्हाला मी सांगतो. आता सध्या गॅसचा प्रॉब्लेम असल्यामुळं ज्या दिवशी ऑड डे असतो, म्हणजे जास्त कस्टमर नसतील किंवा कस्टमर फ्लो नसेल ना, त्या दिवशी मी शॉप बंद ठेवावं असा विचार केला. का? कारण गॅस उगाच वाया जायला नको. आता उद्या मंगळवार आहे, बाजार पण आपल्या इथं असणार आहे. त्या कारणामुळे उद्या शॉप ओपन राहील आणि परवाचं अपडेट ते मी देतच राहील तुम्हाला. तर घर आवरून झालं, त्यानंतर मला सारखंच डोक्यामध्ये काही ना काहीतरी किडा चालतोच. तर म्हटलं चला बाहेर एक फेरफटका मारून यावा, की बाबा नक्की सगळ्यांची अवस्था काय आहे, बाबा काय करतात ते. तर पहिलं समर्थ हॉटेलला गेलो, त्यांना विचारलं तर त्यांनी पण सांगितलं गॅसचा खूपच प्रॉब्लेम आहे आणि भेटला तरी खूप कॉस्टली गॅस भेटतोय. पण काय आहे, थोडंसं किचन चालू ठेवावं लागते. पण पावभाजी वगैरे हे आयटम त्यांनी बंद केलेले आहेत. त्यांच्याकडे आत्ता फक्त जेवण आणि चायनीज आयटमच त्यांनी ठेवलेले आहेत. तसंच येताना आपले जे कॉर्नरला दाबेलीवाले आहेत त्यांना पण भेटावं म्हणलं. तर शिव वडापाव जो आपला आहे मित्र आहेत ते, तर त्यांनी पण 4-5 दिवस झालं शॉप बंदच ठेवलेले आहे गॅसच्यामुळं. पण दाबेलीवाल्यांना विचारलं मी, तर त्यांनी त्यांचं शॉप चालू ठेवलेले आहे. 5,000 रुपयाला त्यांनी गॅस घेतला होता. आता त्यांचा दिवसाचा इन्कम नाही म्हणलं तरी 10 ते 15,000 या आसपास आहे. त्यामुळे त्यांना ते ठेवणं गरजेचंच आहे, कारण कॉस्ट कटिंगच्या हिशोबाने त्यांना एवढा फरक पडणार नाही. तर त्यामुळे त्यांनी चालू ठेवले. तर असं मी विचारपूस केली 2-3 ठिकाणी आणि मला लक्षात आलं, की छोटे व्यावसायिक असले मोठे असले तरी काही ना काही करून ते गॅस घेतातच आहे. आता ही गोष्ट रेग्युलर परत कधी सुरळीत होईल हे काही लवकर सांगता येणार नाही आहे. पण ज्यांना जास्त गरज आहे ना, ते गॅस घेतच आहेत. तर आता त्याच्यात आपण काहीच करू शकत नाही, कारण की प्रत्येकाचं पोट त्यांच्या व्यवसायावर आहे. हप्ते असतात, भरपूर जणांचे घरचा खर्च असतो, खूप काय काय असतं. एवढे दिवस हॉटेल बंद ठेवणं कोणाला पॉसिबल पण नाही. हा प्रश्न कधी सुटणार आहे कोणच सांगू शकत नाही आहे. तर त्याच्यामुळे फक्त आपल्याला आता पुढं चालत राहायचं आहे आणि काही ना काहीतरी सोल्युशन काढून आपला व्यवसाय चालूच ठेवायचा आहे. व्यावसायिकांनी कोणीच हार मानायची नाही आहे, एवढीच गोष्ट लक्षात ठेवा. एक पण व्यावसायिक आहे ना, हार मानून थांबू नका. काही ना काहीतरी डोकं चालवून पुढं चालत राहा.